यवतमाळ येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या विस्तारीकरण इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, अतिरिक्त जिल्हा अधिकारी सुनील महेंद्रीकर, पोलीस उपअधीक्षक अनिल सिंह गौतम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पांडे, श्री कोडी आदी उपस्थित होते। सुरुवातीला पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते नवीन इमारतीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, इमारतीचे बांधकाम चांगले करण्यात आले आहे। पळसावाडी येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधी देण्यात आला आहे, त्याचे काम त्वरित करा। शहर पोलीस स्टेशनला स्मार्ट बनवण्याकरिता 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। यासाठी खासगी आर्किटेक्ट नेमण्यात आला असून पुढच्या महिन्यात या पोलीस स्टेशनच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले पाहिजे, अशा सूचना त्यांनी केल्या। रस्ते सुरक्षा संदर्भात पोलीस विभाग, स्थानिक नगरपालिका आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांची संयुक्त समिती आहे। या समितीने पुढाकार घेऊन रस्त्यावरील वाहतुकी संदर्भात नियमाचे फलक, हायलाइटर, दुभाजके नागरिकांना स्पष्ट दिसतील अशा पद्धतीने लावणे गरजेचे आहे। सुरक्षा समितीचा अहवाल आल्याशिवाय या बाबींकरिता निधी देता येत नाही, त्यामुळे तिन्ही विभागांनी त्वरित रस्त्याची पाहणी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या। तत्पूर्ती पालकमंत्र्यांनी नवीन इमारतीमध्ये बांधण्यात आलेल्या अप्पर पोलीस अधीक्षकांची कॅबिन, सायबर सेल, अंगुली मुद्रा विभाग, महिला सुरक्षा विशेष कक्ष आदींची पाहणी केली। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, उपअभियंता प्रवीण कुडकर्णी, शाखा अभियंता RS क्षीरसागर, मुंगसाजी कंस्ट्रक्शनचे कंत्राटदार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। सदर इमारत ही मुंगसाजी कंस्ट्रक्शनने 6 महिन्यात पूर्ण केली असून यासाठी 1,13,00,000 रुपये खर्च आला आहे। या इमारतीमध्ये तळमजल्यावर 3 व पहिल्या माळावर 3 खोल्या असून सुसज्ज फर्निचरचे नियोजन आहे। VC न्यूज करता यवतमाळ येथून ज्ञानराज ढोरे यांचा वृत्तांत।